हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज रामनवमी आहे आणि रामनवमीमुळे आम्ही दर्शनासाठी बाहेर निघालो होतो। सकाळी काही जाण्याचा योग लागला नाही, त्यामुळे मग म्हटलं चला आता सायंकाळ झालेली आहे आणि सायंकाळच्या टाईममध्ये आपण दर्शन करून यावं। आणि आम्ही बाहेर निघालो तेवढ्यातच मिरवणूकही निघाली होती। त्यामुळे मग या ठिकाणी अशा प्रकारे सजावट केली होती आणि सर्वात सुंदर असं या मिरवणुकीमध्ये काय असेल तर ते म्हणजे प्रभू श्रीरामांची मूर्ती। छान आणि सुंदर अप्रतिम आणि देखणं असं प्रभू श्रीरामाचं रूप आणि त्यांचा आज दर्शन घेण्याचा योग लागला। दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन करून झाल्याच्या नंतर हे पथक पुण्याहून बोलवण्यात आलं होतं। त्यांचंच नृत्य या ठिकाणी सादर करण्यात आलं होतं। यामध्ये महादेव, पार्वती, अघोरी सर्वच रोल करण्यात आले होते आणि महादेवांचं तांडव वगैरे सर्वच काही या ठिकाणी होतं, बघण्यासारखं होतं। आणि चला म्हटलं कसं आम्ही घरातून निघण्यास आणि मिरवणूक निघण्यास एक झाला, योगायोग चांगला होता। त्यामुळे मग दर्शन वगैरेही झालं, दर्शन केलं आणि त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती। यावर्षी पहिल्यांदाच अशा प्रकारचं पथक बोलवण्यात आलं होतं, त्यामुळे मग गर्दी पण खूप जास्त प्रमाणात होती। लेडीज पण तेवढ्याच होत्या आणि जेंट्स पण तेवढेच होते। त्यामुळे शूट वगैरे मी तर काही केला नव्हता, ह्यांनी जे काही शूट केलेला आहे तो ह्यांनीच केलेला होता। त्यामुळे मग म्हटलं चला कसं आज शूट तर केलेलं आहे, त्यामुळे मग आपल्याला तेवढंच तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल। त्यानंतर ह्या ठिकाणी 5-10 मिनटं आम्ही थांबलो होतो, कारण की कसं परत घरी पण यायचं होतं आणि ह्यांचं नृत्य पाहून खूपच छान वाटत होतं, कारण की नृत्य बघण्यासारखं होतं आणि छान पण वाटत होतं। कधी असं आपण प्रत्यक्षात व्हिडिओवर मोबाईलवर अशा बघण्यात येतं, पण असं आपण प्रत्यक्षात तर कधी नाही बघितलं। इथं आम्ही जेव्हा घरातून निघालो तेव्हा या ठिकाणी नेमकीच रॅलीला सुरुवात झाली होती। या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये वेगवेगळे स्टंट वगैरे होते त्यांचे आणि त्यानंतर लगेच समोर यापेक्षाही छान छान अशा प्रकारे त्यांनी नृत्य केलं होतं। सर्व काही छान असं मस्त असं प्रसन्न वाटत होतं त्या ठिकाणी। आणि त्यानंतर लगेच आम्हाला समोरही जायचं होतं दर्शनासाठी, म्हणजेच आम्हाला बालाजी मंदिरात जायचं होतं, कारण की ह्या ठिकाणाहून बालाजी मंदिर थोडंसं अंतरावर होतं। त्यामुळे मग म्हटलं चला आता ह्या ठिकाणी रॅली आहे तोपर्यंत बघण्यात येईल आणि नंतर आपण समोर गेल्याच्या नंतर ह्या ठिकाणी रोडही ओपन होईल आणि आपल्यालाही समोर जाता येईल। त्यामुळं मग ह्या ठिकाणी 5-10 मिनिट थांबण्यात आलं आणि 5-10 मिनिट थांबून झाल्याच्या नंतर थोड्या वेळामध्येच आता समोरही थोडीशी मिरवणूक समोर गेली आणि समोर गेल्याच्या नंतर लगेच आम्हीही निघालो आणि प्रभू आम्ही बालाजी मंदिरात आलो। बालाजी मंदिरात आल्याच्या नंतर येथेही प्रभू श्रीरामाचा जन्म निमित्त पाळणा वगैरे सजवण्यात आला होता आणि प्रभू श्रीरामांचा जन्म या ठिकाणीही उत्साहात साजरा करण्यात आला होता। हे सर्व काही आम्ही यायच्या अगोदरच झालं होतं, त्यामुळं मग आम्ही आलो आणि दर्शन वगैरे घेतले। या ठिकाणी मंदिरही छान सजवण्यात आलं होतं आणि बालाजी महाराजांचं देखील दर्शन वगैरे घेतलं। छान अशा प्रकारे तेथून दर्शन करून आम्ही प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी इकडे राम मंदिरामध्ये आलो आणि इकडे आल्याच्या नंतर इथेही पाळणा वगैरे सजवण्यात आला होता, तेथेही दर्शन घेतलं। तेथे दर्शन करून झाल्याच्या नंतर लगेच राम, लक्ष्मण, सीता यांचंही दर्शन करून घेतलं। सर्व ठिकाणी या ठिकाणी छान अशा प्रकारे दर्शन वगैरे झालं, कारण की तिकडं मिरवणूक चालू असल्यामुळे इकडं जास्त प्रमाणात गर्दा नव्हता। त्यामुळं मग आमचे दर्शनही छान अशा प्रकारे या ठिकाणी झालेले होते। दर्शन वगैरे केले आणि दर्शन करून झाल्याच्या नंतर लगेच तिथे प्रसाद वगैरे घेतला। प्रसाद घेऊन झाल्याच्या नंतर थोडा वेळ तिथेच थांबलो, थोडंसं बसलो आणि नंतर लगेचच आम्ही तिथून निघालो साई मंदिरामध्ये, साईबाबांच्या मंदिरामध्ये आलो आणि साईबाबाच्या मंदिरातही रामजन्म साजरा करण्यात आला होता। त्यानंतर तेथेही दर्शन वगैरे केलं आणि त्या ठिकाणी नेमकेच आरती वगैरे करण्यात आली होती, त्यामुळे मग दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन करून झाल्याच्या नंतर आरतीही मिळाली। आरती घेतली आणि आरती घेऊन झाल्याच्या नंतर ते साई मंदिरातून लगेचच थोड्या वेळामध्ये बाहेर पडलो। साई मंदिरातून बाहेर पडलो आणि साई मंदिरातून बाहेर पडल्याच्या नंतर लगेचच येताना लागणाऱ्या वस्तू वगैरे घेतला आणि येताना थंड वगैरे काही घ्यायचं म्हणून मग लगेचच ज्यूस घेतला आणि त्यानंतर लगेचच घरी आलो। सो असा होता आजचा दिवस। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।